देवा भाऊंचा व्हिडिओ बघा फक्त। ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे। उनको भी कह देना चाहता हूँ, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोडूंगा नाही। म्हणजे किती घाबरलेत बघा लोकांना। आणि सगळं मराठीत चालू असताना हे मध्येच हिंदी का बोलला बरं तुम्ही? त्यावरती ते मोदी पप्पा बसले त्यांना सांगायचे का? आता यांच्या या वाक्याला बाई एका पॉलिटिशियनने एक सडेतोड उत्तर दिले बघा तुम्ही। खरं म्हणजे तुम्ही असं म्हणता की आमच्यावर टीका करा पण महाराष्ट्रावर करू नका। तुम्ही पहिल्यांदा हे मराठनं हा जो संभ्रम आहे ना तुमच्या काढून टाका। तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही। कळालं का मुख्यमंत्री साहेब? तुम्हाला बोलणं किंवा तुमच्या कामावरती बोट ठेवणं याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्राचा अपमान होतोय। तुम्ही अख्खा महाराष्ट्र किंवा मराठी माणूस नाहीये, ती तुमच्या कामाची लायकी आहे। ती तुमच्या मिसिंग लिंक वरती बोलतात लोक। 18 तासात रस्ता साफ केला म्हणे, वा 18 तास किती मोठी गोष्ट आहे माहितीये का तुम्हाला? तुम्हाला काय माहित असणार आहे? तुम्ही थोडी ट्रॅफिक मध्ये थांबता, लोकांच्या टॅक्सच्या पैशावर तुम्ही विमानानं घुमता, तुम्हाला काय फरक पडतो कोणाचा? आणि सामान्य लोक तुमच्या कामावरती बोलतात म्हणजे ते काय भाड्याचे टट्टू आहेत का? आणि जेव्हा तुम्ही ऑपोजिशन मध्ये होता आणि त्यावेळेस रुलिंग गव्हर्नमेंटच्या कामावरती बोलत होता तेव्हा तुम्ही भाड्याचे टट्टू होता का? आणि मेन महाराष्ट्राचा अपमान कशाला म्हणतात माहितीये का? तुमच्या आमदार खासदार जे गरिबांना मारतात ना तो आहे अपमान। तुम्ही जेव्हा सामान्य लोकांचे भाई कोट्यवधी रुपये लावता आणि तुमच्या आमदार विकत घेता ना दुसऱ्या पार्टीतून तो आहे अपमान। तुमचे आमदार जेव्हा प्रेसला शिव्या देतात तो आहे अपमान। आणि पहिल्या पावसात जेव्हा 7,000 करोडचा प्रोजेक्ट तुटतो ना तो आहे महाराष्ट्राचा खरा अपमान। इकडे मोदींवरती काय बोललं त्यांना वाटतं की भाई देशाचा अपमान होतोय, हिंदूचा अपमान होतोय। तुम्हाला बोललं की महाराष्ट्राचा अपमान, मराठीचा अपमान, असं थोडे असतं भाई। तुम्ही जनतेचे सेवक आहे, बाप पाहण्याचा प्रयत्न करू नका।